आम्हाला आमच्या ना धर्माचा अभिमान, ना आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान, ना आमच्या भारतीयत्वाचा अभिमान. आम्ही इतके अभिमान शून्य, इतके करंटे कसे झालो? खरा विचार इथे आहे, इथे सुरू होतो. आपण सगळ्यांनी तो विचार पहिल्यांदा केला पाहिजे की मला लोकांचा उद्धार सोडून द्या, हो, जग शहाणं करायचं सोडून द्या, मला स्वतःला तरी सनातन धर्माप्रमाणे जाता येतं का? त्या धर्माच्या अनेक घनघोर व्याख्या तुम्हाला ऐकायला मिळतील. पण विदर्भातले प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज त्यांनी फार सुंदर व्याख्या केली आहे की सत्प्रवृत्तीची वाढ करतो तो धर्म, जो तुमच्या सद्वृत्ती वाढवतो तो धर्म. मग आम्ही विचार करावा की ह्या सद्वृत्ती आमच्याकडे आहेत का? भगवद्गीतेमध्ये दैवी आसुरी संपदा सांगितलेली आहे. आमच्याकडे दैवी संपदा तर दूर सोडून द्या, मानुषी संपदा तरी आहे का? मनुष्य म्हणून तरी आम्ही काय वागतो? आणि दिवसेंदिवस आसुरी संपदेकडे अग्रेसर होत चाललो होतं. हे जर मुळातच जर सुधारलं नाही तर कोणी कितीही सांगून काहीही प्रयत्न करून समाज काहीही सुधारणार नाही, तो आहे तिथेच राहील. सगळ्या सुधारणांची सुरुवात आपल्यापासूनच आहे ना. आपणच आपले संस्कार समजून घेतले पाहिजे, आपणच आपल्या वृत्ती समजून घेतल्या पाहिजे, आमची प्रकृती समजून घेतली पाहिजे. आधी प्रकृती समजून घ्या, मग संस्कृतीकडे जाता येईल. आधी प्रकृती समजून घ्यायला विकृतीतून बाहेर या. असा जर आम्ही सगळ्यांनी निश्चय केला, पण केला की पहिल्यांदा आमचा सनातन धर्म काय आहे हे तरी समजून घेऊ. आमच्या समाजाने काय संस्कृती आम्हाला दिली आमच्या पूर्वजांनी ते तरी आम्ही समजून घेऊ. आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला आशा आहे की निश्चितपणे आम्हाला राष्ट्रवाद कळेल, आम्हाला राष्ट्रभक्ती कळेल.